हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहे मँगो केक आणि तो पण प्रीमिक्सपासून. तर इथे मी त्याच्यासाठी घेतलेला आहे 200 ग्रॅम प्रीमिक्स आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ॲड करणार आहे तेल. ठीक आहे. आणि हा आहे मँगोचा इमल्शन. तर मी छोट्या छोट्या बॉटल आणते कारण मँगोचा जास्तीत जास्त ऑर्डर नसतात. बट ठीक आहे, जर तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर असतील तर थोडीशी अजून मोठी बॉटल येते, एक 500 ग्रॅमची. ही छोटी बॉटल आहे 45 रुपीजची. आणि इथं मी 4 ते 5 ड्रॉप घेतलेलं आहे मँगोचं इमल्शन आणि प्रीमिक्स घेतलेलं आहे व्हॅनिलाचं, ते आहे प्रीमियम क्वालिटीचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं बॅटर रेडी करायचं आहे. थोडं थोडं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून जास्त पातळ पण नाही व्हायला पाहिजे आणि आपला घट्ट पण नाही राहिला पाहिजे. जो त्याची क्वालिटी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे ना, त्याप्रमाणे आपण त्याचा बॅटर रेडी करणार आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता. ठीक आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. आणि हा आपण बेक करणार आहे 7 इंचच्या टिनमध्ये. ठीक आहे. जी त्याची लेंथ आहे ती आणि विड्थ असेल 4 इंच. ठीक आहे. तर हा मी बेक करणार आहे ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती. खालचा आणि वरचा दोन्ही रॉड त्याचे ऑन ठेवायचे आहेत, जेणेकरून आपला तो चारी बाजूनं बेक होईल अशा प्रकारे. तर हा आहे स्पॅच्युला. त्याने काय होतं, आपला सिलिकॉनचा स्पॅच्युला असतो ना, त्याने आपला बॅटर अजिबात वेस्टेज जात नाही थोडासा सुद्धा आणि त्याचा पुरेपूर यूज होतो. आणि इथे मी टिनला पेपर लावून केकला पेपर लावून ठेवला होता, म्हणजेच बटर पेपर आहे हा. एकदा यूज करायचा, नंतर त्याचा यूज नाही करू शकत, कारण इको बेकचा कसा असतो, आपण त्याचा रियूज करू शकतो कारण त्याला अजिबात स्टिक होत नाहीत काहीसुद्धा. तर ह्याला थोडंसं स्टिक होतं, बट आपला इथं वेळ वाचतो कारण आपला जो टीन असतो ना, तो खराब पण होऊ शकत नाही. आणि आपण त्याच्यामध्ये नंतर जर आपल्याला लगेच दुसरी ऑर्डर असेल तर पटकन आपण त्याच्यामध्ये केक बेक करू शकतो. त्याच्यासाठी जर आपण केकला पेपरने कवर केलं तर आपला त्याचा बेनिफिट तो होतो की आपण त्याच टीनमध्ये दुसरा स्पॉन्ज पण बेक करू शकतो. ठीक आहे. तर इथं मी शुगर सिरपमध्ये घेतलेला आहे मँगोचा क्रश आणि आपण याच्यामध्ये पण ॲड केलेला आहे मँगोचा इमल्शन. केकच्या स्पॉन्जचा बनवताना बॅटरमध्ये आपण ॲड केलेलं आहे मँगो इमल्शन 4 ते 5 ड्रॉप. आणि क्रीममध्ये पण आपण ॲड करणार आहे मँगोचा क्रश. तर आता सध्या चालू आहे मँगोचा सीझन, तर जर तुम्ही कस्टमरची जर रिक्वेस्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण फ्रेश मँगो ॲड करू शकतो, पिकलेला असतो तो. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे कस्टमरला त्याचे चार्जेस पण म्हणजे लावावे लागतात. तर कस्टमरनं समोरून रिक्वेस्ट केली तर तुम्ही ते यूज करू शकता. ओके. तर शुगर सिरपने सोक करायचे आपल्याला केकला. आणि हा मी क्रमकोट करून आयसिंग लगेच करणार आहे. केकला आपल्याला ठेवायचा आहे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी 2 ते 3 तास. आणि हा केक आहे एका वाईफने बनवलेला आहे त्यांच्या मिस्टरांसाठी, त्यांचा बर्थडे स्पेशल. ठीक आहे. आणि त्या केकवरती जी डिझाईन आहे ना, ती आपली नॉर्मल डिझाईन आहे, सिम्पल आहे आणि लुकवाईज खूप छान आहे. तर तो डिझाईन आहे कोणता, तर व्हॅनिला केकवरती जो आपण डिझाईन पाहतो आपल्या यूट्यूब पेजवरती, जे माझे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये जे व्हॅनिला केकचा जो डिझाईन आहे तो डिझाईन इथं आपण रेडी करणार आहे. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्याला 3 लेअरमध्ये आपल्याला केकचं स्पॉन्ज कट करायचं आहे, कारण 3 लेअरमध्ये इझिली हाफ KGच्या वरती आपला वेट जातो प्रॉपर, म्हणजे कमी होत नाही बट जास्तच वेट भरतो. 200 ग्रॅमच्या प्रीमिक्समध्ये आपण जो बेक करतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला एकदम कट टू कट मेजरमेंट पाहिजे असेल तर 170 ग्रॅम त्याच्यामध्ये तुमचा हाफ KG केक एकदम परफेक्टली बेक होतो. एकदम परफेक्टली तुमचा हाफ KG तो भरणारच त्याच्यामध्ये. तर साईडला थोडीशी क्रीम लावून आपल्याला केकला करायचं आहे क्रमकोट. ठीक आहे. तर
जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. डेली जर तुम्ही व्हिडिओ पाहत गेला आणि जर तुम्ही ऑर्डर घेण्याचा प्रयत्न केला, जे नवीन बिगिनर्स असतात त्यांच्यासाठी हा खूप चान्स एकदम हेल्पफुल आहे. कारण याच्यामध्ये मी बारीक बारीक गोष्टी पण याच्यामध्ये इझिली सांगून जाते. तुम्हाला कुठेही क्लास करायची गरज नाही, कुठेही पैसे घालवायची गरज नाही. तुम्ही याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर नक्की आपल्या यूट्यूब पेजवरती जे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि पूर्ण पहा. ठीक आहे, आणि जिथे जिथं आपल्याला क्रीमचा वाटते की आपल्याला इथं गरज आहे, जिथे जिथं आपला स्पॉन्ज दिसतो आहे तर तिथं थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि फायनल आयसिंग आपल्याला इथं करायची आहे. मी लगेच करणार आहे कारण ऑलरेडी केक बनवायला मला स्पॉन्ज बनवायला थोडासा लेट झाला होता. परत तो थंड करायला ठेवला आणि आम्ही बाहेर पण गेलो जरासं, त्याच्यामुळे थोडासा मला केकचा स्पॉन्ज बनवायला थोडासा लेट झाला होता. कारण 3 ते 4 तास केक तर फ्रीजमध्ये राहायला पाहिजे. त्याप्रमाणे जर लगेच कस्टमर घेऊन जात असतील तर त्यांना त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवायला सांगायचं. आणि मला ज्या रात्रीच्या लेट नाईट ऑर्डर्स येतात ना, तर ते तर लगेच पटकन मला बनवायला सांगतात. त्यांना जो हवा असेल फ्लेवर तो 10 मिनटामध्ये. ठीक आहे, 10 मिनटामध्ये त्यांचा कॉल येतो आणि त्याच्यानंतर 10 मिनटामध्ये ते लगेच केक घ्यायला पण येतात. तर थोडंसं वेट करतात कारण आपण कितीही फास्ट असेल तरी तुम्हाला एक केक बनवायला 20 मिनटं तरी लागतात. स्पॉन्ज कट करून आयसिंग करून, ठीक आहे, डेकोरेट करण्यासाठी 20 मिनटं तरी लागतात. आणि हा आहे कॉम्ब. तर ह्याने आपली पटकन इझिली सिम्पल सोपर डिझाईन आहे, पटकन रेडी होते आणि शाईन पण खूप छान येते, लुक पण छान येतो. ठीक आहे, तर पॅलेट नाईफने आपल्याला जो एक्स्ट्रावरती क्रीम येतो ना तो आतमध्ये घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, केकला आपल्याला लेवल पण येते आणि केक एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो जसं आपण केक शॉपमध्ये पाहतो. ठीक आहे, तर इथं मी ही डिझाईन बनवत आहे, व्हॅनिला केकवरती असते ती. ठीक आहे, जर तुम्हाला दुसरा कोणता मँगो केकवरती डिझाईन असतात, खूप सारे डिझाईन असतात, तर त्याच्यावरती कोणतीही असेल तर तुम्ही बनवू शकता. तर हा मी कस्टमरच्या रिक्वेस्टप्रमाणे बनवलेला आहे. त्यांना सेम डिझाईन पाहिजे होता, फक्त फ्लेवर चेंज पाहिजे होता. डिझाईन आहे व्हॅनिलाची, केक आहे मँगो फ्लेवर. ठीक आहे, आणि खाली पण असे छोटे छोटे जे फ्लावर्स काढलेले आहेत त्याच नोझलने. तर त्या नोझलचं नाव त्याच्यावरती काही नाही, प्लेन आहे. बट त्याच्यामध्ये जे त्याचे शार्प एजेस असतात ना ते थोडेसे असे क्रॉसमध्ये येतात, त्याच्यामुळे त्याचा बहुतेक लुक असा येत असावा. खूप छान लुक येतो, डिझाईन पण खूप छान येते. आणि ह्याच्यावरती आपल्याला केलेले आहेत स्प्रिंकलर. ठीक आहे, तर कलरफुल स्प्रिंकलर येतात जो रेनबोचे भेटतात. मी फ्लिपकार्टवरती हा मागवलेला आहे, फ्लिपकार्टवरून, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. अशा प्रकारे आपला हा केक झाला आहे तर रेडी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.